मला राजकारणातलं काही कळत नाही, राजकारणाशी काही देणं घेणं नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र गरजवंत मराठ्यांना मिळालंच पाहिजे या संबंधाने जो जी आर लढाई करून आणि तहात देखील जिंकून जो मिळवलेला आहे, त्याच्या अवतीभोवती आता राजकारण पेटलेलं आहे. विशेषतः ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडलेली आहे, उभी फूट पडलेली आहे. मग त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे ओबीसी नेते आहेत आणि विरोधकांचे म्हणजे शरद पवार असेल, काँग्रेस असेल, यांचे ओबीसी नेते आहेत. काल नागपूरला एल्गार मोर्चा झाला. त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, मंगेश ससाने, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे हे सगळे बोलते झाले. दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे अध्यक्ष आहेत बबनराव तायवाडे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. आणि आता या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे आता बीडमध्ये महाएल्गार मोर्चा घेणार आहेत. आता एकूण चाललेलं काय, याच्यामध्ये राजकारण नेमकं काय आहे, या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. की राजकारण, डर्टी पॉलिटिक्स जे गिधाडी प्रवृत्तीचं आहे, ते डिकोड करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे अतिशय शूरवीर असे नेते, या शूरवीर नेत्यांनी अंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी काय म्हटलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की या सगळ्या भाजपच्या त्यांनी सगळा अन्याय केलेला आहे. कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिलं पाहिजे, मराठवाड्यातल्या सगळ्या गरजवंत मराठ्यांना मराठ्यांना दिलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. आणि काल मात्र ते काय बोललेले आहेत, काल नेमकं उलट बोललेले आहेत ते. मग आता या परिस्थितीमध्ये त्यांच्या मागे कोण आहे नेमकं? राहुल गांधी आहेत, शरद पवार आहेत, की कोण आहेत? हे सगळं त्या व्यासपीठावर दिसून आलेलं आहे. अगदी शरद पवार यांनी ओबीसी मंडल यात्रा ती काढली होती, ती नागपूरमध्येच का काढली? त्याच्यानंतर काल मोर्चाला अनिल देशमुख देखील तिथं होते, बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचे अनेक नेते तिथं होते. तेही बोलते झालेले आहेत, उघडपणे स्पष्टपणे बोलते झालेले आहेत. मग आता शरद पवार हे कसे दुटप्पी राजकारण करत आहेत, हे सांगण्यासाठी धडपड कुणाची चालू आहे? ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चालू आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांची चालू आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि पवार कुटुंब यांचं तर राजकीय सख्य काय आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. विळा भोपळ्याचं ते सख्य आहे आणि मग ते शत्रुत्व आहे. मग आता अशी राजकीय ज्या वेळेला सामाजिक संकट उभं ठाकलेलं आहे, त्यावेळेला आपण कसं आहे, प्रगल्भ राजकारण करायचं नाही. आपण राजकारण कोणतं करायचं आहे की आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिंकायच्या आहेत, त्या दृष्टीने करायचं. मग राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले की 1994 साली शरद पवार ज्या वेळेला मुख्यमंत्री होते, त्यावेळेला ओबीसींना जसं त्यांनी आरक्षण दिलं, त्यामध्ये मराठ्यांचा समावेश त्यांनी का केला नाही, म्हणजे त्यांनी सामाजिक विषमता पसरवली, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी अगदी आनंदाने उड्या मारत मारत सांगितलेलं आहे. मग आता झालेलं काय की आता ज्या वेळेला तो त्यांच्या ओबीसी नेत्यांच्या शब्दामधला तो काळाजी आहे. आणि मग त्याच्यासाठी आता दोन्हीकडचे म्हणजे आता जे छगन भुजबळ जे मंत्री आहेत, जबाबदार मंत्री आहेत, आणि मी ओबीसीचा तारणहार नेता म्हणून त्यांनी जी काही आपली इमेज तयार केलेली आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे त्याच्यावर काम देखील केलेलं आहे, हे त्यांचं कर्तृत्व जरी असलं तरी आपल्या राजकीय सोयीसाठी ते कसं वापरायचं हे त्यांना चांगलं कळतं. आपण मंत्री झालो, आपल्याला आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाची इच्छा नव्हती अजित पवारांची, तरी देखील मंत्री झालो. ते कुणाच्या आशीर्वादामुळे झालो? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झालो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे मंत्री झालो, याचं भान त्यांना आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नागपूरला जायचं टाळलं, व्यवस्थितपणे टाळलं. आणि त्यांनी ते आता बीडमध्ये ते महाएल्गार मोर्चा घेणार आहेत. तिथं ते बोलतील नेहमीप्रमाणे आवेशपूर्ण पद्धतीने. म्हणजे काय की महायुतीमधला एक जबाबदार मंत्री आपला ओबीसीच्या बाजूनी बोलतोय, हे ओबीसी समाजाला दाखवून द्यायचं, या माग त्याचा तो स्वार्थ आहे. म्हणजे जे गिधाडी प्रवृत्ती जे असं मी म्हटलेलं आहे,
ते या अर्थाने म्हटलेलं आहे की कोणीही त्याला अपवाद नाही, सगळेजण तेच करत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे, बबनराव तायवाडे यांनी ज्या वेळेला उपोषण सुरू केलं होतं, साखळी उपोषण काही दिवसांपूर्वी नागपूरमध्येच, तिथे त्यांनी इतर मागास मंत्री अतुल सावे यांना पाठवलं, आपले खास समर्थक आमदार परिणय फुके यांना तिथे पाठवलं, आणि 14 पैकी 12 मागण्या त्यांच्या मान्य केल्या आणि ओबीसी समाजाचं समाधान करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथे केला. आता मग तिथे त्याच्या ज्या वेळेला विधानसभा लोकसभा या निवडणुकीचा काळ होता, त्या काळामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस तिथे गेले आणि ते असं म्हणाले होते की ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे. आता हे जे डीएनए मध्ये आहे त्याच्यावर आता साशंकता व्यक्त व्हायला लागलेली आहे. कारण शरद पवारांनी डाव टाकलेला आहे. तिकडं कुणबी, कोकणातले कुणबी देखील रस्त्यावर आलेले आहेत, विदर्भातले आलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यांना मंत्री केलेलं आहे, खासम खास आपला माणूस चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हणायचं, आता ते ओबीसी आरक्षण संरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, ते असं म्हणाले की अहो हे जे आहे हे फक्त मराठवाड्यापुरतं आहे. हैदराबाद गॅझेटियर हे मराठवाड्यापुरतंच लागू आहे आणि तिथंच ते प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याच्यामुळे इतर जे विभाग आहेत, विदर्भ किंवा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, इथं काही अन्याय होणार नाही असं ते बोलायला लागलेले. हे हे जे आहे डबल ढोलकी, ही अशा पद्धतीने व्यवस्थितपणे चालू आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी इकडे यायचं, मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायची, बावनकुळेंनी तिकडे बोलायचं, असं छगन भुजबळांनी तसा मोर्चे आपलं तोंडाचा पट्टा सुरू ठेवायचा. हे सगळं ठरवून केलं जात आहे. याच्यामध्ये मग ते विमानात बसतात, देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिकला येतात, गुलुगुलू गप्पा मारतात, पुन्हा एका व्यासपीठावर येतात आणि सांगतात की मी नाराज आहे, मी आता हैदराबाद गॅझेटियरचा तो जो काही जी आर काढलेला आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयीची, ती कायदेशीर वैधानिकता त्याची तपासून पाहिली जाणार आहे. आणि मग आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे वगैरे वगैरे ते बोलत आहे. हे फक्त वर वर दाखवण्यापुरतं आहे. पण आपल्याला काय आहे की आपल्याला मतं पाहिजे. मग ती मतं मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग चालू आहेत. आता इकडं विजय वडेट्टीवार यांना आयतं कोलीत मिळालेलं आहे. एरवी आतापर्यंत विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला हे आरक्षणाचे मुद्दे येत होते, त्यावेळेला जरा बाजूबाजूने कडेकडेने सगळं काँग्रेसचे नेते बघत होते. आता मात्र त्यांच्या हातात मिळालेलं आहे. आणि आपण काय बोललेलो आहोत याच्यापूर्वी, मराठवाड्यामध्ये जाऊन आपण काय भाषण केलेलं आहे, हे वडेट्टीवार सोयीस्करपणे विसरले. आणि काल त्यांनी ते एकदम मीच कसा तारणारा आहे बघा, किती गर्दी गोळा केलेली आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे. बरं, त्यांच्या व्यासपीठावर कोण आलं? लक्ष्मण हाके. आता लक्ष्मण हाके कोण? ज्यांनी गायकवाड मागासवर्ग आयोगाचा सदस्यत्वाचा त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला आणि ते थेट बिलगले होते ते यांना, आपल्या छगन भुजबळ यांना. कारण की ते ओबीसीवर अन्याय वगैरे, मराठा समाज मागास कसा हे ठरवलं जात आहे, ते कट केला जातोय सत्ताधाऱ्यांकडून. मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना फूस देत आहेत वगैरे वगैरे, ते सगळं ते बोलून मोकळे झाले होते त्यावेळेस. त्यांना आरती करायची होती ते देवेंद्र फडणवीस यांची. आता त्यांची गोळची झालेली आहे. काय करावं हे त्यांना समजेना. कधी ते म्हणतात मी आता सामाजिक प्रक्रियेतून मी निवृत्त होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे. मग छगन भुजबळ हे कसे माळी समाज वगैरे, मग ते कसं त्यांचा तो व्हिडिओ प्रसारित झाला, काय करावं हे समजेना. मग बीडला ज्या वेळेला ह्या ग्रस्त पूरग्रस्त परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एल्गार मोर्चा ठेवला होता, त्यावेळेला लक्ष्मण हाके त्यांचं नाव नव्हतं. मग आता हे लक्ष्मण हाके काय बोललेले आहेत की बबनराव तायवाडे यांनी काय केलेलं आहे, सुपारी घेतलेली. कोणाची सुपारी घेतलेली आहे? भाजपची सुपारी घेतलेली आहे, असं ते सरळ सरळ काल म्हटलेले आहे. मग आता हे एक नेते झाले. दुसरे नेते कोणते? महादेव जानकर. जे महादेव जानकर लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी तिकीट दिलं असतं, देणार होते, म्हाडा लोकसभा मतदारसंघ होतो, तिकडून लढले असते. पण ऐन वेळेला काय केलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकला. त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की तुम्ही महायुतीकडून लढावं. मग त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं आले आणि मेरा छोटा भाई आहे वगैरे असं ते पुन्हा तिथं बिलगले. हे महादेव जानकर आज भाजपला शिव्या देत आहे. ते त्या व्यासपीठावर होते. म्हणजे हे जे काही आहे सगळं, हे महायुतीच्या विरोधात ते नागपूरला झालेले ते नेते, असं ते सगळं समोर दिसतंय.
आणि आता इकडे बीडला, आता बीडवर का प्रेम आहे छगन भुजबळांचं एवढं? कारण मनोज जरांगे पाटील हे ते परळी टोळी काय, अमुक काय, तमुक काय, जो त्यांचा पट्टा चालतो, येवल्याचं येडं काय, अलिबाबा काय, याला जर उत्तर द्यायचंय तितक्याच प्रखरतेने, तर आपल्याला बीडमध्ये जावं लागणार आहे. मग एकदा एल्गार मोर्चा रद्द झाला म्हणून काय झालं, आता आपल्याला जावं लागणार आहे. आता पंकजा मुंडे यांना यावं लागणार आहे तिथं. आणि त्या जर आल्या नाही तर मग ते कसं होईल? मग महायुतीला फायदा कसा होणार? मग त्यांना यावं लागणार आहे. धनंजय मुंडे एकदा आले होते. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे उघडपणे बोलायला लागलेले. आता ते ओबीसीच्या बद्दल बोलायला लागलेले. आता ते इकडेही बोलणार ते. म्हणजे काय चाललेलं आहे? महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, यांची शुद्ध अशी फसवणूक चालू आहे. आणि तेच या सगळ्या राजकारणातून आपल्याला पुढं हे आपल्याला सध्या दिसतंय. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.